आत्ता सध्या ह्या खतावर आणि गायीवर असं दोन्हीवर मिळून 11.25 एकर शेती झाली. कल्चरला मागणी चांगल्यापैकी असल्यामुळं कल्चरमध्ये खतापेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला कल्चरमध्ये राहतं. आणि सुरुवातीला फक्त 16,200 रुपयाची पहिली गाय घेतली. त्याच्यावर लहान मोठे जनावरं इकून आता सध्या माझ्याकडं 11 गाय आहेत. शिक्षण फक्त 7वी पासचा विद्यार्थी आहे. 8वी बी पूर्ण झालेलं नाही. गांडूळ कल्चरवर मी त्या ह्याच्यावर 11 एकर 11.25 एकर शेती मला पदरात पडली. सुरुवातीला कोल्हापूर ला खत तयार करत होती. म्हणजे तिथं त्यांच्याकडं ही झाली निर्मिती. त्यावेळेला 2 जण इथं आले घेऊन, बेड घेऊन आल्यानंतर ते माझा रेशीम उद्योग चालू होता. ते आले म्हणले आमचा हे गांडूळ खताचा व्यवसाय बी असं केलं तर ह्याला ऑर्गॅनिक होतं आहे. मग त्यांनी मला 2 बेड लावून दिले. त्यावेळेला 3,500 रुपये प्रमाणे 7,000 रुपयाचे 2 बेड लावले. आणि त्याच्यापासून जे चालू झालं ते आज 20 वर्षाचा काळ. तर सुरुवातीला माझ्याकडं ह्या हिशोबानं तसं जर बघितलं काहीच नव्हतं जवळ, फक्त वल्लार्जित येणारी 1.5 एकर जमीन होती. त्यामध्ये तुम्हाला सांगतो आत्ता सध्या ह्या खतावर आणि गायीवर असं दोन्हीवर मिळून 11.25 एकर शेती झाली. आणि सुरुवातीला फक्त 16,200 रुपयाची पहिली गाय घेतली. त्याच्यावर लहान मोठे जनावरं इकून आता सध्या माझ्याकडं 11 गाय आहेत. आणि इथून पुढं ही असंच चालू राहिलेलं आहे. आता चालूला ही आपलं बचत गटाची सगळी येऊन भेट देऊन जाते ती. म्हणून ही म्हणते ती तुमचं कसं आहे, का आहे, ह्याच्यातनं उत्पन्न का आहे. तर सरासरी एका बेडमध्ये 10 दिवसाला काढायचं म्हणल्यानंतर 5 किलो कल्चर निघतं. आणि 1 टन खताचा जास्त न विचार करता मी ह्याच्यावर तुम्हाला सांगतो जास्त कल्चरवर माझा भर आहे. आणि ती कल्चरला गिराईक बी भरपूर आहे. कल्चरला मागणी चांगल्यापैकी असल्यामुळं कल्चरमध्ये खतापेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला कल्चरमध्ये राहतं. म्हणून ह्या हिशोबानं जास्त माझा कल्चरवर भर आहे. आणि खत बी विकून जातो आहे. एका बॅगेला 1 टन खत म्हणलं तरी 3,500 रुपये खर्च येतो सुरुवातीला. तर त्याच्यापासून पुन्हा 1-2 महिने गेलं, 5 किलो सोडलं, 2 महिने गेलं की 5-5 किलोनं निघतं आहे. पण ते जसं आपल्याला गिराईक असेल या बेसवर आपण काढत राहिलं तर 10 दिवसाला 5 किलो एका बेडमध्ये निघतंच सरासरी. आता शिक्षण वगैरे किती झालं आता याची एवढं उभा केला तर? शिक्षण फक्त 7वी पासचा विद्यार्थी आहे. 8वी बी पूर्ण झालेलं नाही. सरासरी जर तसं बघितलं तर 29 वर्ष बैल हाणली ती. पूर्ण बैलाची शेती 29 वर्ष केली. पूर्ण सगळी विकणं माझ्याकडे येते. आज तीही झालं. आणि पुन्हा आता हळूहळू काय झालं, मुलगा 12वीला परीक्षा दिली मुलानं 12वीची. आणि आता ती काय लागला म्हणाला की ह्याच्यात मी बी लक्ष घालतो. त्याच्या बी लक्ष घातल्यामुळं ही मोरची वाटचाल चांगल्यापैकी झाली. शिक्षण अर्धवट सोडण्याचं काय कारण? अर्धवट सोडण्याचं म्हणजे काहीच नाही. ही झाल्यानंतर वडील बी ड्रिंक करत होतं, सगळं होतं. मग शेती भरपूर देशमुख असल्यामुळे पहिल्या शेती भरपूर होत्या. त्यांना विकून खाऊन पिऊन जिथल्या तिथं करून शेवट मला आलेली 1.5 एकर होती. वाटून आली ती 1.5 एकर. 3 जण भाऊ 4.5 एकर जमीन होती. त्याच्यात 1.5 एकर माझ्या वाटणीला आली. त्या हिशोबानं काय राहून चालत नाही. म्हणून ह्याच्यात माझ्या शिक्षणाचं पूर्ण झालंच नाही. मी सगळ्यात लहान आहे त्यामुळे माझं शिक्षण कसलं झालं नाही. इथून पुढं मग म्हणलं आपलं बैलं करावी आणि नादाला लागावं. म्हणून तशी 29 वर्ष बैलावर शेती केली. आणि आता परत हे झालं कोल्हापूरवरनं 2 जण आले होते. म्हणजे साळवी सर आणि आप्पा मस्कर म्हणून होते 2 जण. त्या दोघांनी म्हणले ह्याच्यात जर हे झालं तर ह्याच्यापासून तुम्हाला भरपूर मिळेल. तर ह्या गांडूळ खतावर आणि गांडूळ कल्चरवर मी त्या ह्याच्यावर 11 एकर 11.25 एकर शेती मला पदरात पडली. आणि मी ह्या धंद्यावर इतका खुश आहे की ह्या जर सांगता सोयीचं नाही इतकं म्हणजे खुश आहे. ही माझी लक्ष्मीच.
गांडूळ खत गाई गुरं जनावर ही माझी पूर्णपणे माझीच लक्ष्मी आहे. आता हे शेड वगैरे उभा करायचा म्हणजे मोठा खर्च आहे, त्या काळात कसं उभा केला होता हे? ही शेड उभा करताना लॉकडाऊन होतं हे चालवलं म्हणजे आपलं लॉकडाऊन झालं मला वाटतं 2020 का 21ला झालं त्यावेळेला. मग ही असं बसून राहण्यापेक्षा डायरेक्ट कारखान्यातूनच मटेरियल घेतलं आणि ती स्वस्तात बसलं. 100 बाय 40चा शेड त्यावेळेला 4.25 लाख रुपये माझे घेतले डायरेक्ट ते येतो. तर ही अनुदानावर नाही किंवा कशावर काय नाही. अनुदान त्याचं बघायचं जी एस टी भरायची माझ्या बुद्धीला पसंत पडत नव्हतं म्हणून मी अनुदानाचे कागदच गोळा केले. आता हे तयार झालं, आता हे कुठं विकलं कुठं जातं कसं? आता ही विक्रीसाठी आपल्याला माशाला बी जाते, शेतकऱ्याची मागणी आहे. आता शेतकऱ्याची मागणी मुलगा 300 किलो गांडूळ कच्चे घेऊन जातो, अमरावतीला जातो, इकडं बुलढाण्याला जातं, खाली अक्कलकोट, नळदुर्ग, इकडं वर महाबळेश्वरपर्यंत. पुन्हा उजनी धरणावर मासेवाली घेते ती, भाटघर, चांदणी, कोळेगाव, पुन्हा मांजरा धरणा, माकणीला चौकड म्हणजे अशा कल्चरला मागणी चांगल्यापैकी. हे किती दिवसात तयार होतं हे? हे आपलं सरासरी हे बेड जर लावला तर सुरुवातीला 5 किलो कल्चर टाकलं तर 2.5 ते 3 महिने लागतं आणि तिथून पुढं चालू झालं की आपलं कल्चर एकदा ती वाढ झाली झपाट्यानं. आणि ह्या कल्चर असा आहे की दिवसाला 10 पिल्ली तयार करते. त्यामुळे त्याचं काय बाकी कमी पडेल असं काय म्हणायचे कारणच नाही. गाई गुरं जनावरं घरची असल्यामुळे आपल्याला ताजं शेण जर त्याच्यावर घेतलं काय ताजं शेण त्याच्यावर घेतलं तर अंडी पिल्ल्याची वाढ झपाट्यानं होती. त्यासाठी खर्च किती येतो एकंदरीत? एका बेडला 3,500 रुपये. असं सरासरी सुरुवातीला जर करणाऱ्यांना 5 बेड लावलं तर त्याला त्याची ती सेटअपच तयार होतं. त्यामुळं काय टेन्शन नाही बाकी. आणि मग यातून किती फायदा होतो आता इथं? आता बघा की 5 बेड जर लावले तर त्या माणसाला सरासरी एक बाबा म्हणजे 10 दिवसाला 5 किलो म्हणलं त्याला 15. आता आम्हाला ह्या बॅगेत आम्ही ज्यांनी बसवलं सेटअप तयार करून दिला आहे त्यांना सांगत असतो काहीच नाही म्हणलं तरी एका बॅगेत 20 किलो कल्चर निघते. एवढं नाही तर आम्हाला त्या एका बॅगेत 50 ते 60 किलो सापडते. किती फायदा होतो तरी तुम्हाला आता काय? 400 रुपये प्रमाण बघा किती होतं इथे. पण ही आम्हाला स्वतः त्या मापात विक्री हे असल्यामुळं सुरुवातीला जरा थोडा त्रास होतो. 1, 2, 3, 4 वर्ष माझी तशी गेलेली ती मोकळी. पण मी त्याची जे चिकाटी सोडली नाही. महत्त्वाचा विषय म्हणजे मी त्याची कसलीच चिकाटी सोडली नाही. त्याच्यामुळे मला परत हळूहळू गिराईक व्हायला लागली. आणि एकदा कॉन्टॅक्ट वाढलं की पुन्हा जी स्पीड बसलं की मग आणि ही थोड्या दिवसात हे जर काय नाही एक वेळ आपण तयार झालं आणि एक वेळ चालू झालं म्हणलं की ग्राहक वाढलं की इन्कम चालू झालं. काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांनी काय नाही ही धंदा इतका भारी आहे. ही सोन्याच्या अंडा देणारीच कोंबडी म्हणायची. इतकं मस्त आहे. ह्याच्यातून काय नाही सावलीला आहे. आणि माझ्यापाशी जी व्हरायटी आहे ती असलं ही टेम्परेचर आहे एवढं म्हणजे 40, 42, 45 टेम्परेचर जरी असलं तरी माझ्यापासल्या ह्याची कल्चरची वाढ चांगल्यापैकी होती. आणि अजून तर काय माझ्यापासल्याने धोका बसलाच नाही. मग त्यावेळेला ज्या साळवी सर म्हणले होते की कल्चर जर वापरलं तर तुम्हाला भविष्यातसुद्धा कधी काय होणार नाही म्हणले. ही जी कल्चर आहे म्हणलं माझ्यापासलं माझ्या सरांनी मला सांगितलं होतं की ही 7 फुटापर्यंत 6 ते 7 फुटापर्यंत अशी खडपानाची माती करते. एवढं त्यांनी सांगितलं. मग त्यांच्याच विश्वासावर मी चालूला सेटअप बसवला त्यांनी आणि त्यावर जे चालू झालं ते आज तर गाय चांगल्यापैकी आहे. आज काहीच नाही म्हणलं तरी वार्षिक माझं 3 ते 4 टन नुसतं कल्चर विकते आणि खत आलं काय. शेतीला काय फायदा नेमका त्याचा? शेतीचं कसं आहे मी पूर्ण माझ्या शेतीला आता जरा जेवढा आहे त्याला वॉश निघलेला फवारतो खालनं सोडतो आणि राहिलेलं जे आहे हे पूर्ण गांडूळ खत. मला तर हे जर असं होतं चाळून घेताना मोहरचा चाळलेलं जेवढा खत आहे तेवढा विक्रीसाठी जातो. मोहर पल्ल्याला चाळ जे ती माझ्या शेतीला राहतो. त्यामुळे मला त्यात बी इन्कमच आहे. असं जी लोकांना चाळून देणं म्हणजे जरा थोडं फिनिशिंग येते. आणि काय शेतकरी इतकं हुशार आहेत
तुझा मोठा कल्चर काढ आणि तयार झालेला बेड मला 2 रुपये जास्त दे, पण तसा दे म्हणते. असं जर 10,000ला बेड जात असला खताचा, नुसता खताचा, तर तसा ती 15,000 रुपये मोठं काढून घ्या म्हणते तुमचं, राहिलेलं आहे असं बिगर चालता 15,000ने घे म्हणते. असेही शेतकरी आहे ती. मग तसेही शेतकरी लागलं तर काय नाही. आणि ही एका ह्याच्यात एकदा मी बसवलं. आता हे उन्हाळ्यात आपल्याला कसं होतं, जास्त धरणावरचं गिराईक राहतं. चालूला जर म्हणलं तर मासवाली भरपूर घेते ती आणि त्यालाच मागणी जास्त आहे. आणि ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला किळीचं शेतकरी कशाचे जेवढे शेतकरी आहेत तेवढं मग त्यावेळेला कल्चरला त्याची मागणी होते. आणि बेड जर म्हणलं तर बेडला उन्हाळ्यात थोडी स्लॅक मागणी राहते आणि नंतर पुन्हा चालू राहते. तर आता चालूला बचत गट ही ते पाणी फाउंडेशनचे सगळी इथूनच येते ती नेते ती. त्यामुळं काय नाही. आपलं पाणी फाउंडेशनचं डॉक्टर पोळ तीसुद्धा येऊन गेली ती. बरं आहे म्हणजे सगळं. पण ही जी सगळं झालं ही पूर्ण सगळं 0 बजेटमध्ये. मला तर खतसुद्धा विकत कोणाचं घ्यावं लागलं. माझ्या जनावराचं मला सगळं जिथले तिथं होतं. ज्याला खासच ज्याला जनावर आहे ती काय मसरा असू द्या, शिरडा असू द्या किंवा गाई असू द्या, अशा शेतकऱ्यांनी आपला खत हाय असा टेलरवर देण्यापेक्षा आपल्या खताला जर 10 रुपये किलोचा दर मिळत असला तर काय करायला शेतकऱ्यांनी हरकत आहे. आपण एक टेलर भरून द्यायचा, ती 5,000 द्यायचा आणि एका टेलरमध्ये खत तयार जर झाला गांडूळ खत तर ती 20,000चा होतो. 2 टन धरला तर 20,000चा झाला. मग 5,000ला दिलं बरं का 20,000 घेणं बरं. ह्याच्यावर बी शेतकऱ्यांना विषय म्हणजे त्याचा विषय मांडायचा आहे ना. मग मी काय करतो, माझा पूर्ण खत गांडूळ खत झाल्यानंतरच मी त्या मार्गाला लागतो. मी असा खत कोणाला देतच नाही, विकत बी नाही. मग माझ्या गाईचं जे पाळलेलं शेण आहे सगळं ह्याच्यातच असतं.